नमस्कार. कन्सेप्ट किड आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. बघा तुम्हाला पाठीमागे दिसत असेल आपलं कन्सेप्ट किडाचं. तर आता टोटल 100 व्हिडिओ ऑलरेडी कंप्लीट झालेले आहे. 100 व्हिडिओ कंप्लीट झाले आणि हा 101वा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. जवळजवळ आता रात्रीची किती आपली 12:40 झालेले आहेत. तर हे मे बी मला दिसत नसेल, हे माझ्या पाठीमागे गेलं असेल. तर आता बघा, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काय कशा संदर्भात आहे काय आहे तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला पुढे कळणारच आहे. त्या अगोदर थोडीशी एक इन्फॉर्मेशन देतो की मुलांचे जे काही फीडबॅक येत आहे आपल्या व्हिडिओबाबत, तर त्याबाबत थोडीशी एक माहिती देतो की आपल्या जर तुम्ही हे यूट्यूबचं चॅनल बघितले तर कन्सेप्ट किडा सर्च केलं तर हे यूट्यूब चॅनल आहे. तर नक्की त्याला सबस्क्राईब वगैरे करा, जेणेकरून तुम्हाला लिंक वगैरे सर्व भेटून जाईल. आणि मी थोडं बारीक आवाजात बोलतोय कारण खूप जास्त वेळ झाला वगैरे त्यामुळे. तर हे सर्व व्हिडिओ आपल्या तुम्हाला यूट्यूब चॅनलला आपल्या दिसून येतील. ठीक आहे. तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलला दिसतील. बूस्टर असेल, NICL असिस्टंट असेल, EO असेल, नंबर सिरीज, प्रॉफिट लॉस, सिम्प्लिफिकेशन, DI कॅल्क्युलेटर असेल, मेन्शुरेशन बोर्ड आणि स्ट्रीम आणि बाकीचे प्रॉफिट लॉस वगैरे हे सर्व लेक्चर आपल्या यूट्यूबच्या ह्या चॅनलवरती आहे. तर हे तुम्ही बघू शकता. आणि ही DI आणि कॅल्क्युलेटरचं मेन्स लेवलचे हे सर्व लेक्चर आहे. टाइम स्पीड डिस्टन्स वगैरे याला जर अजून सिस्टमॅटिकली बघायला गेलं तिथं प्लेलिस्टमध्ये जा, तर सर्व व्हिडिओ प्रॉपर पद्धतीने आपण इथं अरेंज केलेले. आता इथं पहिली हे दिसते की DI मेन्स DI आणि कॅल्क्युलेटचे याच्यात 24 लेक्चर आहे. तर 24 लेक्चर म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये जवळजवळ आपण 2 ते 3 मिनिमम 2 तर घेतीलच आहे. तर असे जवळजवळ 40 ते 42 मेन्स लेवलचे खतरनाक क्वालिटीचे DI आणि कॅल्क्युलेट आहेत. याचा फीडबॅक म्हणजे असं मुलांचं आलं होतं की सर आम्हाला अगोदर DI कॅल्क्युलेट समजत नव्हते, बट तुमचे लेक्चर केल्यापासून चांगल्या प्रकारे समजतात. आता हे मुलांचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल फीडबॅक हा आहे. आता स्टील तुम्हाला जर विश्वास नसेल येत वगैरे 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 सर्व काही, माझ्यावर पण विश्वास नका ठेवा आणि यांच्यावर पण. तुम्ही काय करा, 2 ते 3 लेक्चर यातले नक्की करा. 2 ते 3 लेक्चर नक्की करा या व्हिडिओ सिरीज मधले कोणतेही तुम्हाला वाटेल ते पण कोणतेही. ओके. तर तुम्ही 2 ते 3 लेक्चर मध्ये जर तुम्हाला समजतंय तर बिंदास मध्ये ही सिरीज फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल. त्याच्यानंतर ही पुढचे पण लेक्चर आहे. हे जे मेन्स लेवलच्या टॉपिक वाईज आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं मेन्स लेवलचं आहे. इथं कॅल्क्युलेटचं व्हेन डायग्रामचं एकदम बेसिक पासून घेतील आणि याच्यात पण काही लेक्चर आपण डे आणि कॅल्क्युलेटचे घेतलेले. त्याच्यानंतर क्विक टिप्स असेल, स्पीड मॅथ असेल, आणि इकडं आपलं कोणतं टॉपिक वाईज वर्ड प्रॉब्लेम सिरीज, याच्यामध्ये 38 लेक्चर झालेले. इथं पण वेगवेगळे टॉपिकचे वर्ड प्रॉब्लेम आहे. याचा पण जबरदस्त मुलांचा फीडबॅक आहे. बाकीचे व्हिडिओचा पण जबरदस्त फीडबॅक आहे. बट जे मुलांना जास्त गरज असते की अरिथमॅटिकला खूप जणांना भीती वाटते त्याच्यामुळे स्किप करतात, तर अशा मुलांपर्यंत ही प्लेलिस्ट नक्की जाऊ द्या. आणि असे मुलं की ज्यांना मेन्सला भीती वाटते त्यांच्यापर्यंत ही प्लेलिस्ट नक्की जाऊ द्या, जे मुलांना बेनिफिट नक्की होईल याचा. आता दुसरा आहे की सर ह्या सिरीज फ्री आहे का पेड आहे? येस, ह्या सिरीज पेड आहे. सर पेड आहे तर युट्यूबला कन्सेप्ट किडा सर्च केलं तर तुम्ही आता बोलले फ्री आहे. येस, फ्री आहे, बट त्याला काहीतरी पेड पण आहे. काय पेड आहे? तर पेड हा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला, तुम्हाला बेनिफिट होतोय, तर लाईक करायला विसरू नका. त्याच्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अननोन होता, तुम्ही ह्या चॅनलपर्यंत पोहोचलाय किंवा तुम्ही नोन आहात, तुम्ही ह्या चॅनलला फॉलो करताय, तर नक्की तुमच्या 2 मित्रांना ह्या चॅनलबद्दल सांगायला नक्की विसरू नका, जेणेकरून त्यांना पण बेनिफिट होईल, त्यांना पण ही मदत होईल आणि त्यांचं पण आयुष्य सुजलम सुफलम होईल. त्यामुळे मराठीमधील कंटेंट आहे, त्यामुळे नक्की नक्की आणि नक्की त्यांना सांगा. ओके. आता हे झालं. आता आपण येऊयात आजच्या लेक्चरवर. आजचं लेक्चर कशाचं आहे? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण देणार आहोत मॉक देणार आहोत. बट आता खूप जास्त लेट झालंय, बट स्टील मी रेकॉर्ड करतो वगैरे. आणि जो काही स्कोरिंग वगैरे तो मी इथं हे करतो. फक्त ह्या मॉकचा उद्देश तुमचा काय असायला पाहिजे की मला 1 2 3 4 5 6 गोष्टी शिकायला भेटतील का, आणि ज्या गोष्टी शिकायला भेटल्या त्याच्यावरती काम करा, ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा, म्हणजे काम करा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं की माझे वीक पॉईंट आहे, किंवा ज्या गोष्टीत मला वाटत होतं की सर हे पॉईंटवर काम केलं तर माझं काम होईल, तर मला वाटतं की त्यावरती व्यवस्थितरित्या काम करा. आता दुसरं, हा प्लॅटफॉर्म थोडासा डिफरंट आहे, तर याच्यावर नाही का क्लिक करायला हे करायला थोडासा वेळ जातो. आणि मी पण एवढ्या मॉक दिलेल्या नाही जेवढ्या की तुम्ही टचमध्ये आहात अभ्यासात, तितका मी टचमध्ये नाही. तितका म्हणायपेक्षा जर तुम्ही 100% टचमध्ये असाल तर मी फक्त आणि फक्त 10 ते 12% आहे. ते पण कोणतं लेक्चरच्या माध्यमातून, नॉट मॉकच्या माध्यमातून. आणि थोडेफार मॉक दिले असेल तर ती मेंटरशिपच्या मुलांकरता दिलेलं आहे. ते पण आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये पेन आणि पेपरवर, त्याच्यामुळे तिथं काही एवढं काही लोड नसतो. आता बघूयात सर तुम्ही कशी मॉक देणार आहात. तर मी एकदम रॅन्डमली मॉक देणार आहोत. तर रॅन्डमली म्हणजे सर तुम्ही नंबर ऑलरेडी घेताल का नाही? आपले मी ऑलरेडी एक डाईस घेतली, त्याच्यामध्ये 20ची डाईस घेतो, त्याला 3दा मी रोल करतो आणि जे काय ॲव्हरेज येईल ती मॉक आपण देऊन टाकूया. जे काय ॲव्हरेज येईल ती मॉक आपण देऊन टाकूया. ठीक आहे. करायचं चालू? येस सर करा. पहिल्यांदा रोल केलं आलं 9, दुसऱ्यांदा रोल केलं आलं 4, 9 4 13,
आणि तिसऱ्यांदा रोल केला आलं 20. 20 आणि 13 झाले 33. 33 भागिले 3 केलं तर आलं 11. तर 11 नंबरची आपल्याला मॉक द्यायची आहे कोणाची, RRB असिस्टंट क्लर्कचा क्वांट सेक्शन. किती नंबरची? 11 नंबरची. ही मॉक मी दिली ती, हे अनालिसिस करता दिली ती मेंटरशिपला, याला छान मार्क आले. आता याला पण तसे आले पाहिजे. किती? 11 नंबरची द्यायची ही आपल्याला. ठीक आहे. फॉन्ट साईज मी थोडी वाढवलेली आहे याच्याकरता की आपल्याला एक्झामला बेनिफिट व्हावं. ओके. बट सर, अरे यार, फॉन्ट नाही वाढ राहिला का? वाढलं का? झूम झालंय का? नाही झालंय ना झूम? ठीक आहे, मॉक चालू करून बघू मग झूम झालं. सर किती मिनिटं देणार आहे क्वांटला? क्वांटला मी 23 मिनिटं देतो. ओके, 23 मिनिटं देतो. 23 मिनिटात जेवढे काही क्वेश्चन होईल तेवढे मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, चला. मी फक्त याला एकदा झूम होत आहे का बघतो. नाही बोलायला आपण स्टार्ट करू. आता बघूया झूम होत आहे का. चला, ओके. आपण क्वांट सेक्शनवर आलोय. ओके, हा वर्ड प्रॉब्लेम नाही करायचा. ओके, कंपॅरिझन करूया. 48 16 त्रिक 48, हा प्लस हा मायनस 12, 4 त्रिक 12 मायनस मायनस प्लस 4 आणि 3 मोठे म्हणजे वाय लेसर इक्वल टू, सॉरी एक्स लेसर इक्वल टू 30 6 35 मायनस साईन याला 23 7 91 प्लस प्लस हे दोन्ही पण मोठे आहेत याच्यापेक्षा, तर एक्स लेस देन येईल. क्लिक केलं. चला, 150 15 10 150 मायनस साईन प्लस साईन याला प्लस साईन याला मायनस साईन याला 170 17 10 मायनस मायनस प्लस हे 17 आणि 10 मोठे म्हणजे एक्स लेसर इक्वल टू वाय. आता डी आय आहे हा करायचा लगेच जातानीच नको करूया. दे ठीक आहे, करून टाकू आपण. कोण कोणी? जावा, PHP, C++, पायथॉन आणि रुबी. किती हे? 18%, 25%, 20%, 25%, सॉरी 20%, 22% आणि 15%. ओके, आणि टोटल अमाऊंट किती होती? 16,800 म्हणजे 168 कन्सिडर करूयात. ओके, चला आता सॉल्व्ह करूया. व्हॉट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ स्टुडंट पायथॉन टू द नंबर ऑफ जावा? पायथॉन टू द जावा 22 18 म्हणजे 11 9. व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट C++ आणि रुबी? C++ आणि रुबी 15 आणि 20 किती सर? 35. 35 70 करा याला आणि याला हाफ करा. आणि याचं काय विचारलं? अवरेज विचारलं म्हणजे हे पूर्ण होईल 42. 7 2 14 म्हणजे लास्टला 4 आला पाहिजे. लास्टला 4 एकाच ठिकाणी. रिस्क आहे थोडी, बट करूयात क्लिक. मी 2 क्वेश्चनने पुढे गेलो वाटतंय. टोटल नंबर ऑफ who learn Python is what % of the C++? पायथॉन किती आहे? C++ 20च्या 20 5 म्हणजे 22 5 110. What is the difference between the number of students who PHP आणि learn Java? PHP आणि Java कोणतं हे ना? 7. 168 गुणिले 7 करायचे. 7 8 56 लास्टला 6 युनिट डिजिट आला पाहिजे. 6 युनिट डिजिट इथं आहे, बट नन ऑफ दिस आहे. तर कॅल्क्युलेशन करूया, तर रिस्क नको, ऑलरेडी घेतलेलं आपण. 7 8 56 16 7 112 117 आहे करेक्ट. चला नेक्स्ट. नंबर ऑफ स्टुडंट हू लर्न जावा इज व्हॉट पर्सेंट? व्हॉट पर्सेंट ऑफ मोर ओर लेस नंबर ऑफ स्टुडंट हू रुबी? रुबीपेक्षा किती ना कमी जादा आहे? 3 ना जादा दिसतोय 15, तर 1/5 म्हणजे 20%. ते आपला डे झालेला आहे अशा प्रकारे. स्पीड ऑफ द बोट ए आणि बी इन 3/4. ओके, डिफरन्स बिटवीन द अपस्ट्रीम स्पीड इज 6 किलोमीटर. ओके, हा ए आणि बीचा आहे बोटचा स्पीड. हा डिफरन्स बिटवीन देअर अपस्ट्रीम स्पीड 3x - 4 4x + w इक्वल टू किती? 6. इथं आलं -6 म्हणजे प्लस x येईल 6. एकची व्हॅल्यू 6, कारण हे अलर्ट पलट डिफरन्स दिला का. एकची व्हॅल्यू 6 आली, तसा व्यतिरिक्त 18 6 24 आला बोटचा स्पीड. बोट बी टू टेक 84 किलोमीटर.
84 किलोमीटर भागिले 24, 24 त्रिक 72, उरले 12 म्हणजे 102 म्हणजे ते 3 ओव्हर 30 मिनिटं पाहिजे. ऑप्शनला क्लिक करा. आता आवडीचं सिम्प्लिफिकेशन 26 2 52 आणि हे 12 18, 52 मधून 18 गेले 34, 34 आणि 632 म्हणजे 598 यायला पाहिजे. लिहा ऐकली चला. 15 ते 45 32 2 64, हे 56 गेले 8 म्हणजे 45 आणि 8 म्हणजे 53. क्लिक करा चला पुढं. 33 5 आणि 3 16 आणि 16 पंचे 80, 80 प्लस हे 25 म्हणजे 105 यायला पाहिजे. 3 2 म्हणजे 9 त्रिक 27, मग 225 इक्वल टू हे, तर हे गेले तर हे दोघं राहील पाहिजे 198 भागिले 2 केले तर 2 केलं 198च्या डबल म्हणजे हे 99 यायला पाहिजे. तर 99 कसे येतील, पॉझिटिव्ह मायनस येतील. 78 चोक करायचे तर 78 चोक केले तर 156, 200, 312, 12 त्रिक 36 आणि हे 3, हे 315, तर 15 गेले 21 राहिले तर 21 गेले तर इथं 279 भागिले 3, 3 म्हणजे 9 आणि 3, 23 गुणुले 548 आणि 52 म्हणजे आले 600 म्हणजे 23 138 प्लस 16चा वर्ग 256 प्लस 112, 8 8 16 हातचा आला 1 5 3 8 2 10 ला लास्टला 06 बघा, क्लिक मारून द्या. 06 वाला एकच इथं क्लिक करा. चला पुढं. 4 पंचे 4 ने डिवाइड करायचं, हाफ करा 106 आणि हे 53 प्लस 7 चोक 53 आणि 4 57 मधून 54 लिहिले 3. 1.12 गुणुले 8, 15 गुणुले 12 म्हणजे 180 असतात आणि 0.18 गुणुले 1/8 गुणुले इथं 60 डिवायडेड बाय 60 म्हणजे 3/5 इक्वल टू 1134. तर 4 3 7 2 9 म्हणजे 9 ने भागले 9 2 18, 9 1 9, 9 2 18, 9 7 54 म्हणजे इथं आले 63, 2 आणि 1, 2 आणि 1, x पुढे इकडे 21 गुणुले 8 45, 21 चोक 84, एवढं नव्हतं करायला पाहिजे. ठीक आहे. 225 मायनस 113, 113 मध्ये हे टाकलं तर 100, 100 112 भागिले 14 18 असतात. अकरा 1 11 3, 14/11 7 2 14 4 18/7 गुणिले 9 2 18 4 22/9 इक्वल टू हे 2. ओके, 2 इकडं तिकडं भाग जात नाही, बट 11 2 22 गेला, 9 2 18 गेला, 7 2 14 गेला, 2 2 2 म्हणजे इथं 2/4 आला. तर ते 2/4 म्हणजे किती सर, 2 चा क्यूब 8, इथं 16 आलं आणि 16 कशाचा क्यूब आहे, सोळाचा क्यूब यायला पाहिजे. सध्या तर मी त्याला नाव अभ्यास करतो. 216 2/3, 1/3 असतो 6 6 वर्ग 36 गुणिले 1, हे वरती आले तर 729चा 1/3 म्हणजे इथं 9 येतील इक्वल टू x गुणिले 12, 12 त्रिक 36, 9 त्रिक 27 यायला पाहिजे. 196 म्हणजे 14 मायनस 9 इक्वल टू हे प्लस 6, 14 6 20 मधून 9 गेले 11, 11चा वर्ग म्हणजे 121 यायला पाहिजे. हे आले 27, 27 म्हणजे झाले 9, 9 मायनस 5 म्हणजे 4, 4 वजा 7 म्हणजे -3 यायला पाहिजे. -3 क्लिक करू पुढं. 0.04, 0.04 म्हणजे 0.04 लिहावं लागेल आणि याचं 1/2 म्हणजे 109 म्हणजे इथं लिहावं लागेल 54.5. ओके, 0. ठीक
टक्के 0.2 होते याला 109 केलं इंटू 0.2चा क्यूब म्हणजे 51 गुणिले ते 50 तरी 153 मायनस 153 आला आणि ते 0.02चा स्क्वेअर 2 आहे. ओके. 109 आणि 153 53 मधून 9 गेले तर हे राहिले 44 भागिले 2 म्हणजे -22 तर पाहिजे आहे. तर क्लिक करा. चला थोडा वेळ लागला बट असो. सम ऑफ द 2000 अमाऊंट ₹2.24 इन एक्स इयर्स 8% सिम्पल फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर 480चा प्रॉफिट झाला का हे 2 जुलै इकडे गेले हा गेला तर 24%. ओके 8% म्हणजे 3 वर्ष लागतील याला. amount of 1250 is distributed. A receives 24% amount of the B आणि A receives 24% of the amount जेवढ्या अमाऊंटचे आणि B receives 50% more than E. जर याला 2 अमाऊंट होत असेल तर याला 3 भेटते आणि द अमाऊंट ऑफ शेअर तर टोटल अमाऊंट याला 24% भेटते. 24% याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 12 याला 12 मध्ये हे आली 24% हे आली 36% 36 24 7 मध्ये याला 40% येईल. तर फाइंड द शेअर ऑफ सी म्हणजे हे 100 म्हणजे 1250 तर ते विचारलं शेअर ऑफ द सी 40 म्हणजे किती हे 5 हे 2 हे 25 5 25 2 5 ए आणि बी fill the bucket 2 मिनिट आणि 8 मिनिट टाइम टेकन बाय 2 fill the in both the pipes are open together. हे 8च एलसीएम घेतलं तर हा 4 आणि 1 तर 5 5 1 5 5 1 किती मिनिटं 5 1 5 3/5 1/3 मिनिट. ए and B started business 75 आणि 60 इन्व्हेस्ट केले. आफ्टर 4 मंथ ए विड्रॉस 15 रुपये म्हणजे याच्याकडं किती 4 महिन्यानंतर एवढे विड्रॉ केले तो 1 टोटल प्रॉफिट ॲट द 1 म्हणजे हा 12 महिने राहिला हा 8 महिने राहिला 15 5 15 चोक आणि 15 चोक म्हणजे 5 2 10 8 हे आले 18 4 3 12 म्हणजे 9 6 9 6 15 म्हणजे 100 हे इन फाइंड द प्रॉफिट ऑफ 9 ఇది 4 2 8 आणि 5 13 इथं 13 आणि 12 25 25 म्हणजे हे 13 म्हणजे किती 13च्या पाड्यात उत्तर यायला पाहिजे तर ठीक आहे बघूयात आपण 13च्या पाड्यात 13 काटा तर नाही 13 तेरी 5 65 आता आहे 13च्या पाड्यात 13 सखी 65 9 नाही 13 तेरी 5 65 11 नाही 65 नाही तेवढं एकच ऑप्शन 13च पाड्यात क्लिक केला चाललं पुढं. फर्स्ट प्राइस 5,600 आणि मार्क प्राइस इज 34 35% म्हणजे 100ची वस्तू म्हणजे 20ची वस्तू 27 लिखतात 270ला त्याच्यावर 27चा प्रॉफिट 270 म्हणजे 243ला दिली आणि कॉस्ट प्राइस ही आहे. देन फाइंड द प्रॉफिट पर्सेंटेज आर्टिकल तर हे 43 आहे ना 43 200वर म्हणजे याच्या हाफ करायचे 43च्या हाफ किती 21 2 42 होता 42 म्हणजे 21.5 मंथली इन्कम ऑफ बी इज हाफ ऑफ द मंथली इन्कम ऑफ सी याला जर 2 असेल तर याला मंथली एक्सपेंडिचर अँड सेविंग आणि तो सी हुज मंथली इन्कम ही किती आहे 42 म्हणजे हा 84 असेल 5 आणि 2 7 देन फाइंड द मंथली सेविंग
12 12 5 60 टाइम किती राहिला आपला? सॉल्व करून टाकूया. सर्व कंडक्टेड 400 पीपल हू हॅव आयदर बाईक और कार और बोथ. कार और बाईक का 37.5% पीपल हॅव ओनली बाईक. हे 37.5 लोक इथे येतात. Number of people who have both bike and car are 40% less than number of people who have only bike. पर्सेंट लेस. 37.5 म्हणजे की इथं जर हा 8 असेल 40% म्हणजे 8 चोक 32 म्हणजे 48 असेल. ओके म्हणजे हे सध्याला होल्डवर ठेवतो आम्ही. सध्या होल्डवर ठेवतो याला. येणार मी त्याच्याकडे बटला असले तो. सम ऑफ 2 डिजिट नंबर इज 13. If 6 times the 10 digit exceed 1/3 one's digit by 21, find the number of formed by the digit. 13 9 4 13 8 5 13 6 6 13 8 5 14 9 4 13 म्हणजे हा ऑप्शन नाही, हे बाकीचे असू शकतात. तर त्यांनी सांगितलं 10 digit exceeds 1/3 of the one's digit by 21. 9 सकट 54. ऑप्शन थ्रो केलं बरं का. 22/7 गुणिले r स्क्वेअर इक्वल टू 55/44. 11 दुनी 11 5 11 चौक 44. 2 म्हणजे 25 आणि 2 गुणिले 7. 7 दुनी 14 25 17 64. तर 42चा वर्ग आहे. तर आरची व्हॅल्यू आली 42. 2 गुणिले 22/7 गुणिले 22 132 आणि 132च्या डबल. 132च्या डबल 264. आपण हे केले, आता बघू राहिले कोणते. 30 आन्सर केले आपण, हे राहिले. ओके. क्वांटिटी ऑफ लिक्विड इज 2/3. लिक्विड बी ॲडेड टू मिक्सर 9 11. 11 दुनी 22 x प्लस 17 170 187. 9 तरी 27 x प्लस 13 9 117. हे किती? 27 मधून 22 गेले. 22 5 x 187 आणि 117 7 7 गेल्या. एक्सची व्हॅल्यू आली 14. देन फाइंड द इनिशियल लिक्विड ऑफ बी. बी म्हणजे 14 त्रिक 42. A works 5 km after some time. B start with cycle at this. सध्या याला नको. भाई सबमिट नाही झालं माझ्याकडून. ओके.
रेश ऑफ द फर्स्ट अँड सेकंड नंबर इज 25 आणि 28 and third number is 33 more than. The average of three number is 141. 3 x 3 14 42 यांची सम झाली 25 25 50 20 70 हे आले 78 x प्लस 33 इथून गेले तर हे आले 390 तर 13 सका 78 13 6 5 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 5. then find the difference between the third and second number. 28 5 140 25 5 125 प्लस 30 यांचा डिफरन्स विचारला तर 125 आणि 33 झाले 8 12 3 15 158 म्हणजे 18चा डिफरन्स. याला काय झालं तर 11 1 11 3 14 11 गुणिले 7 दुने 14 4 18 7 9 दुने 18 4 22 9 इक्वल टू क्यूब रूट ऑफ डिवाइडेड बाय 2. 11 दुने 22 9 दुने 18 7 दुने 14 2 गुणिले 2 गुणिले 1 2 3 2चा चौथा पॉवर इक्वल टू चौथा पॉवर म्हणजे हे झालं 16. म्हणजे 16चा क्यूब 96 असतं ना तर इथं नाही आहे. ठीक आहे नन ऑफ दिस राहू द्याला. हरायले आपली कॅसलेट. सर्व कंट्री 400 पीपल हॅव आयदर बाईक और कार और बोथ. बाईक आणि कार बाईक ओके. नंबर ऑफ पीपल हू हॅव बाईक अँड कार डायरेक्ट आपण याच्यावरच करू. 37.5 310 म्हणजे 400 5 3 15 म्हणजे 150 लोक इथं आले. नंबर ऑफ पीपल हू हॅव बोथ बाईक अँड कार आर 40% लेस दॅन नंबर ऑफ पीपल हू हॅव ओनली बाईक. 40% म्हणजे हा जर 5 असेल तर हा 3 हा 150 याच्या 3 पट तर हे किती 90 वाला हा आला तर 90 150 आणि 90 झाले 240 टोटल हे आहे तर 60 आणि हे 160 240 60 आणि 90 250 ओके झाले. व्हॉट इज द नंबर ऑफ पीपल हू हॅव बाईक टू द नंबर ऑफ हू हॅव कार. बाईक आता इथं ओनली विचारलं का नाही माहीत नाही बरं का. बट आता त्याने काय नंबर ऑफ पीपल हू बाईक म्हणजे हे दोन्ही घ्यावं लागेल आपल्याला. हे आले 240 आले आणि कार 90 160 म्हणजे आले 24 25 आहे ऑप्शन. हाऊ मेनी फिमेल्स हॅव ओनली कार इज द रेश ऑफ नंबर्स ऑफ फिमेल हू हॅव ओनली कार इज 5 असतील. हे 8च्या डबल आहे मेल्स टू फिमेल. 8च्या डबल आहे 3च्या डबल 60 यायला पाहिजे इथं 60. त्याच्यानंतर नंबर ऑफ पीपल हॅव ओनली कार इज द नंबर ऑफ पीपल हू हॅव ओनली कार इज व्हॉट पर्सेंट ऑफ द मोर और लेस दॅन दी नंबर ऑफ पीपल हू हॅव बोथ द number of people who have only car is what percent of them more or less the number of people who have both and car. 90 म्हणजे 70 ने ज्यादा आहे 7 म्हणलं तर 77 पॉइंट. how many people have only bike 150. the number of people who only bike is how many more than we have car 160 250 3 5 5 व्हॅल्यू विचारली ती नॉट. आपला टाइम संपला वाटतंय. टाइम थोडा जादा घेतला वाटतंय. ठीक आहे असो आपण याला सबमिट करूया. माहित नाही किती आले काय आले वगैरे बट आपले सर्व राईट आले. थोडा टाइम जादा गेला. कशात टाइम जादा गेला माहिती का माहित नाही मला. मी नंतर खूप स्लो झालो. आय थिंक सुरुवात खूप भारी झाली ती आपली. नंतर स्लो झालो लास्टला. मे बी मला वाटतं की थोडंसं आपलं माझं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं होतं. कशामुळे झालं काय झालं आहे डोंट नो आणि त्याला कारण देणं पण चुकीचं ठरेल. बट थोडंसं स्पीड कमी झाला होता. काय वर्ड प्रॉब्लेम आपण ऑप्शन थ्रो केले तिथं पण वेळ गेला. आणि एका ठिकाणी मला वाटलं की मॉक सबमिट झाली तिथं पण माझ्यामध्ये 10 20 30 40 50 सेकंद गेले असतील. ठीक आहे
ऍक्च्युली मला माहित नाही, आता मी नंतर बघितल्यावर मला कळून जाईल. ठीक आहे, चला बघूयात आपण पर्सेंटाईल वगैरे किती आलाय. किती नंबर होते? 11 नंबरची होती. थोडा वेळ ज्यादा गेला बट ठीक आहे. तेवीस मिनिटं बरोबर गेलाय आपल्याला. आपण 23 मिनिटं बोललो होतो ना, तर 23 मिनिटं गेलाय आपला. 23 मिनिटं 14 सेकंद गेले आणि 38 करेक्ट आले आणि आपले पर्सेंट आले 95.7 आहे. ओके, आता याच्यामध्ये थोडीशी माझ्याकडून गडबड झाली असेल बरं का, मे बी मला माहित नाही. बट नंतर लास्टच्या मोमेंटला थोडंसं माझं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं होतं. असं मला जाणवलं आणि एनर्जी पण थोडी कमी झाली ती. कारण नाही का, जवळजवळ आता 1 सव्वा 1 वाजत आलाय आणि खूप रात्रीचे याला मी माऊदीवर आले आणि खूप झोप लागत होती. ठीक आहे, ते इट्स ओके, ते बाकीच्या गोष्टी समजा. बट मला वाटतं की ह्या मूकमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या असतील. टोटल आपले नाही का किती 38 क्वेश्चन अटेम्प्ट केले ते. आपले पर्सेंटाईल जवळजवळ 96% आले, 96% आले आणि 23 मिनिटं आपण याला दिली. आता ह्या मोकला नाही का, मला वाटतं की ऍक्च्युली मिनिटं किती लागायला पाहिजे होते, 19 ते 20 मिनिटात नाही का एवढे क्वेश्चन व्हायजोगे होते बरं का ऍक्च्युली. जे तुम्ही कंटिन्यू स्पीडमध्ये असताना कंटिन्यू प्रॅक्टिस करताय त्यांनी ट्राय करा की 19 ते 20 मिनिटात तुमची होऊन जाईल, आरामशीर होऊन जाईल हे मग 19 ते 20 मिनिटात. ठीक आहे, आपण आता थोडेसे काही काहींचे जर तुम्हाला सोल्युशन हवे असेल तर आपण बघूयात कोणत्या कोणत्या क्वेश्चनचे. हा तर आपला बेसिक नाच केलाच आम्ही, त्याच्यानंतर हा केला नाही मी. हा हा केला था, हा बेसिक नाच केला था. कंपॅरिझन ऑफ वेरिएबल या टॉपरला 27 सेकंद लागले, आपल्याला 20 सेकंद लागले. 12 14 12 सेकंद, इथे 21 सेकंद. टॉपरचे आपणच टॉपर आहे. 32 आणि 47, हे 47 सेकंद याच्याकरता लागले. हा आपला याच्यावर होता. मी पहिले याला टेबल लिहून घेतला कारण मला इथं स्क्रोल करावं लागलं असतं आणि आपल्याकडे जागा थोडीशी कमी होती त्यामुळे. ठीक आहे, त्यामुळे आपण काय केलं तर इथं प्रॉपरली हे टेबल केला असतं, त्यानंतर हे केलं तर नंतरच्या याला आपल्याला कमी कमी लागलं असेल मे बी. 16 सेकंद, 17 सेकंद, 31 सेकंद, 16 सेकंद. ओके, हां ह्या क्वेश्चनला मला वाटतं थोडा टाइम नाही नाही, ह्या क्वेश्चनला नव्हता लागला, तरी चांगलाच टाइम गेला, 59 सेकंद गेला याला. ओके, एवढं नव्हतं यायला पाहिजे. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनला बघू तर आपल्याला 14 सेकंद, 22 सेकंद, 9 सेकंद, 12 सेकंद, इथं 15 सेकंद, 11 सेकंद, इथं 20 सेकंद, 24 सेकंद. एक कोणता तरी मी ऑप्शन युनिट डिजिटनं मारला तर कोणता कोणता, हा युनिट डिजिटनं मारला होता ना मी. हे 548 आणि 52 केले, 623 138 केलं तर हे 256 येणार होते आणि हे 112. तुम्ही 8 आणि 6 14 2 6 केले ते, आणि नाही हा नव्हता 6 केले ते, हा बट ऑप्शन अजून एक डिजिट काढला होता मी. 8 आणि 7 14 2 16, हातचा एक 5 आणि 3 8 आणि 9 1 10. हा 06 काढलं तुम्हाला आठवतं, 06 वाला एकच ऑप्शन होता तो मी क्लिक केला होता. ओके, तर असं थोडे थोडे शॉर्टकट आपण वापरायचे. हे हे कसं केलं तर हे मी नाही का आत्ता कालच लेक्चर घेतलं ना, त्याच्यामध्ये सांगितलं डिवायडेड बाय 4 असेल तर 4दा त्याला कमी करा. 212चे निम्मे किती? 106 आणि 106चे निम्मे किती? 53. 53 आणि 4 इथं कळले मला 57 - 54. हे लिहिलं पण नव्हतं आय थिंक मी, 57 54 डायरेक्ट 3 वाजा केले. याला टाइम पण कमी लागला असेल असं आशा करतो. नाही 15 सेकंद लागले तरी आपल्याला, बट कमी हा तो टाइम. तर टॉपर वेगळा आहे, 11 सेकंदवाला आहे, आपण 15 सेकंद झाले. ओके, याला आपल्याला लागले 35 सेकंद, टॉपरला लागले 54 सेकंद. इथं आपल्याला कमी का लागला तर मी काय केलं तर 15 × 12. मी तुम्हाला सांगितलं तर खूप फेमस नंबर आहे 15 × 12, तर 180 आणि एक डेसिमल होतं म्हणून 18 असेच गेले त्याचे. आणि इथं 60% होते, मी त्याचं 3/5 घेतलं, इंटू 1/8 = 1134. तर मला कळलं ते ह्या 9ने भाग जाणार आहे, बट 18ने पण याला मे बी भाग जाईल. 18 7 107 आणि 18 सख केलं 6 आणि 1 7, 18ने तर नाही जाऊ राहिला, तर 9ने भाग दिलात आपण याला. 9 2 18 आणि 9ने भाग कसं केलं तर ह्या डिजिटची मी सम केली, 4 आणि 3 7 आणि 2 9, तर मला कळलं तर 9ने भाग जाणार आहे. 9 1 9, 2 उरले 9 2 18, 9 सख
54, 126 आले, या दोन याला भाग दिला तर 53. 1134 ला पण जायला पाहिजे ना 18 ने. 18 सक 108 असतात 5, बरोबर आहे, बरोबर आहे. इथं 53 कुठून आले, इथं 63 येईल, इथं 63 ते. ओके, इथं 63 आले तर 3 याला भाग दिला तर इथं आले ती माझी 21, आणि 8 पंचे 40 म्हणजे मला 4 काला 21 चोक 84, मी 84 वरून पटकन दिशी क्लिक केला त्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. हे 6 होतं, याला कसं केलं तर 15चा वर्ग 225 मायनस 113 आहे ना, तर 113 मध्ये टाकल्यावर किती टाकल्यावर हे येतील, मला कळलं हे 87 आणि हे 25, तर हे 13 टाकले आणि हे 12, म्हणजे काय येणार होतं माझं माझं 112 येणार होतं, आणि 112 भागिले 14 करायचं 14 8, हे आपण घेतलं तर पटकन दिवशी 112 कळल्यावर लगेच 14 8 मी क्लिक केलं तर मग त्याला आपल्याला टाइम लागला तर 15 सेकंद, टॉपरला 13 सेकंद, म्हणजे जवळजवळ आपण याला मी दोनदा आलो वाटतं, या क्वेश्चनला दोनदा, याला टाइम जादा लागला असेल. इथं बघा आपल्याला टाइम लागला 98 सेकंद, पहिल्यांदा पण सॉल्व्ह केला, परत एकदा आपण त्याला बघितलं, त्याच्यानंतर रिमार्क करून पुन्हा एकदा आपण त्या क्वेश्चनकडे आलो होतो का, कारण ऑप्शन नव्हता तिथं. ओके, इथं काय होतं की इथं क्यूब रूट होता ना, तर असं होतं की हा 16 नंबर आहे ना, तर मस्त क्वेश्चन होता, मस्त क्वेश्चन, भारी क्वेश्चन होता. माझं कन्फ्युजन कसं झालं तर, कन्फ्युजन किंवा टाइम काय घेतला, एक तर इथं ऑप्शन नव्हते ते, आणि ऑप्शन नव्हते म्हणून मग मला परत वाटलं की इकडे आपलं काहीतरी गडबड वगैरे झाली का ते म्हणून. ठीक आहे, आपण फास्ट केला होता, त्याला आपल्याला 24 सेकंद लागले, टॉपरला 30 सेकंद लागले, 196 81, तर याला 10 सेकंद, म्हणजे आपण टॉपरच्याच बरोबरी नव्हतो. डायरेक्ट उरली केलं तर आपण हे 14 मधून 9 गेले किती 5, आणि 6 आणि 5 किती 11, 11चा वर्ग किती 121. याला किती वेळ लागला आपल्याला, 13 सेकंद लागले, टॉपरला 12 सेकंद. हां, याला थोडासा मला वाटतं की वेळ लागला, तर मी अगोदर नाही का हे 0.04 याला कन्वर्ट केलं, तर नंतर कळलं की 0.02 कन्वर्ट केलं, कारण इथं 0.08 होता ना, त्याला कन्वर्ट करणं अवघड झालं असतं म्हणून मग त्याला हे केलं तर तेव्हा इथं थोडंसं 10 सेकंदाचा गॅप झाला ना, कारण मी याला थोडंसं हे केलं तर वेगळ्या पद्धतीनं अगोदर. हा फास्ट मारला तर आपण 17 सेकंद लागले, टॉपरला 37 सेकंद लागले. ओके, कसा केला तर सर तुम्ही एकदा सांगा ना, काय केलं त्याला. त्यांनी सांगितलं 2000ची वस्तू 2480 म्हणजे मला कळलं 480चा प्रॉफिट होतो कशावर, हे 2000वर, तर 2000चे मी इकडे हे वरचे 2 झिरो असे सोडून दिले, हा 0 गेला, म्हणजे हा आला 24% आणि 8% रेट होता, म्हणजे किती सर 3 वर्षाकरता, 3 वर्षाचं किती 24%, असं मी केलं होतं. ओके, याला रेशो मर्ज करून केलं तर याला किती टाइम लागला था, याला 50 सेकंद लागले, टॉपरला 41 सेकंद लागले, ठीकठाक आहे. हा आपण फास्टमध्ये केला होता, बट 3/5 बघायला वेळ घेतला होता आपण ना थोडासा, कारण मला वाटलं होतं की 3/5 त्यांनी मिनिटला कन्वर्ट वगैरे केलंय का, त्यामुळे इथं 22 सेकंद 31 सेकंद हा वेळ घेतला होता ना आपण इथून. आता मला वाटतं की इथून पुढे आपले थोडे थोडे स्लो झालो होतो असं मला वाटतंय बरं का, तर बघूयात आपण. हे करेक्ट आलंय का आपलं, याला 88 सेकंद लागले, यांना 77 सेकंद लागले, आणि इथं इथं चुकलं काय होतं माझं, मी तुम्हाला सांगतो, इथं 75 बरोबर घेतले आपण, इथं 60 घेतले, आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हा 4 महिन्यानंतर किती 1500 काढून टाकतोय, 1500 मी 2 झिरो लिहितानेच उडवले ते सर्वांचे, तर 75 मधून 15 गेले 60, आणि हा 8 महिने राहतोय, आणि हा 12 महिने, इथं 1 इथं 2 आणि इथं 3 होतं, तर 15 5 15 चोक आणि 15 चोक, तर इथं 5 1 5 होतं, आणि इथं माझ्याकडून 2 झालं, तर 5 2 10 घेतलं, तर 4 2 8, म्हणजे इथं 18 घेतलं, तर जे की चुकीचं होतं. तिथे 4 2 8 आणि 5 13 येत होतं, आणि हे 4 तारीख 12 असं येत होतं, आणि 13 12 25 म्हणजे हे, तर 25 म्हणजे हे करायचे ते, आणि 13 म्हणजे किती, तर मला या 13 वरून कळलं की हे आन्सर 13च्या टेबलमध्ये येणार आहे, तर एवढाच ऑप्शन होता, बट आपण सर्व ऑप्शन चेक केले ते, त्यामुळे थोडासा वेळ लागला आपल्याला. म्हणजे 2 गोष्टी झाल्या, एक तर हे चुकलं, आणि दुसरी गोष्ट पूर्ण आपण हे सर्व ऑप्शन थ्रू केलं, कारण 25च्या मल्टिपलमध्ये दिसला नाही, बट 25 5 केलं असतं, आणि मग 25 सक, तर ही 56 गुणून 13 केलं असतं, झालं असतं 13 सक 78, तर 8 युनिट डिजिट सर्वांचा ते पुढं करावं लागेल, 3 5 65, 65 आणि हे 7, 65 आणि 7 किती सर 72, तर 728 हे तुमचं करेक्ट आन्सर होतं, 0 तर चिपकून देत आहे. ओके, हे सोपंच होतं. 35%
तर मी याला कन्सिडर केलं तर 35% म्हणजे 100 आणि हे, तर याला केलं तर 20 आणि याला केलं तर 27, 270, 20 आणि 10% डिस्काउंट म्हणजे 270 मधून 27 गेलं म्हणजे इथं किती आला 243 आला. तर 243 म्हणजे 43चा प्रॉफिट होता कोणावर 200 वर म्हणजे याच्यासोबत ही 0 उडवले तर 43 भागिले 2 करायचं तर 21 2 42 होतं आणि 1 लाख मधून 0.5. तर हे असं होतं. याला पण आपल्याला टाइम मे बी कमी लागला असेल टॉपर किंवा त्याच्या बरोबरीने लागला असेल. बघूयात किती 32 सेकंद लागले, टॉपरला 74 सेकंद लागले म्हणजे खूप खूप कमी टाइम लागला आपल्याला टॉपरपेक्षा. 32 सेकंदच लागले आपल्याला इथं. ठीक आहे. याला थोडा वेळ जादा गेला. याला वेळ जादा याच्यामुळे गेला की मी पहिले पर्सेंटेजने करत होतो. पर्सेंटेजने थोडंसं कॉम्प्लिकेटेड जात होतं, अवघड जात होतं. त्यामुळं थोडंसं नंतर मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्याला आपण प्रॉपरली केलं. बघूयात किती वेळ लागला. आपल्याला डबल टाइम गेला टॉपरपेक्षा. यांना 81 सेकंद गेला, आपल्याला 156. आपण डबल आलो होतो आणि पहिल्यांदा आपल्याला थोडंसं पर्सेंटेज वाईज होतं ना, तर पर्सेंटेज वाईज करत होतो थोडंसं अवघड होतं. बट मी याला काय केलं, पटकन दिशी स्किप केलं आणि बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले म्हणून बेनिफिशियल ठरलं. तर इथंच आपण रेंगात बसलो असतो थोडंसं कार्यक्रम झाला असता आपला. ठीक आहे. तर पटकन दिशी मी पुढच्या वेळेस आलो तर एक वेगळ्या अप्रोच लावला, कारण मागच्या वेळेस पर्सेंटेज लावलं तर ह्यावेळेस व्हॅल्यू नाही केलो जेणेकरून तो पटकन दिशी झाला. बट एवढा टाइम लागायला पाहिजे होता का नव्हतं लागायला पाहिजे, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. ह्या टॉपरचा 81 टाइम मी म्हणतो की 100 ते 110 सेकंद जरी असते तरी मोर दॅन सफिशियंट होते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात पुढं. हे बाकीचे हे केले ते. आता इथून बघा बरं का, इथून एक दोन क्वेश्चन आहे ना, तर मी खूप स्लोली केलेले. हे 16 सेकंद झालं. त्याच्यानंतर याला 25 सेकंद गेले आणि नंतर मी माझ्या टाइमकडे लक्ष गेलं. तर टाइमकडे लक्ष गेल्यावर हा 150 मी एक याच्यात युनिट डिजिटनं मारला तर वाटतंय, पण याच्यात नव्हतं मारलं. कशात तरी युनिट डिजिटनं केलं होतं. हे नंतर माझा टाइम कडनं जर गेली ते. आणि ह्या क्वेश्चनला खूप जास्त वेळ गेला, कारण इधरची लँग्वेज आहे ना त्यांची, ही लँग्वेज खूपच जबरदस्त होती. ही लँग्वेज खूप जास्त जबरदस्त होती त्यांची. ओके. ही लँग्वेज खूप जबरदस्त होती. त्याच्यामुळे हा क्वेश्चन केला तर मी ऑप्शन थ्रू केला होता. आता पहिलं तिने सांगितलं दोन्ही डिजिटची सम 13 आहे ती. मग मी बघितले 9 आणि 4 13 हा पण येतोय, 8 आणि 5 13 हा पण येतोय, 6 7 13 हा पण येतोय, 8 आणि 5 14 हा नाही येत, 9 आणि 4 13 हा पण येतोय. ओके. आता त्यांनी सांगितलं तर 10 डिजिटचं पहिली कंडिशन ही झाली. त्यांनी सांगितलं 10 डिजिटचा नंबर आहे 6 टाइम्स करायचा. 6 टाइम्स 10 डिजिट एक्सीड 1/3 ऑफ द 1 डिजिट बाय 21. म्हणजे त्यांनी सांगितलं आता 10 डिजिटचा नंबरला 6 टाइम मल्टिप्लाय करायचं. तर मी 9 सकट 54 केले आणि त्यांनी सांगितलं हा जो युनिट डिजिटचा नंबर आहे त्याला 1/3 करा. तर 4/3 याचा प्रॉपर नंबर येत नाही. तर त्यांनी सांगितलं हा जो नंबर आहे हा 21 न ज्यादा येतो, हा नव्हता येत. तर मी बाकीचे पण ऑप्शन चेक केले आणि 49 लास्टला घेतला होता, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ गेला. तर 49 घेतलं. 49 म्हणजे लास्टचा 9 डिजिट घेतला, 9 भागिले 3 केलं. तर याचं बघा हे 4 आहे, 4 सकट किती सर 6 पट केला 24 आला. आणि हा 9 आहे, 9 भागिले 3 केला तर हा किती आला 3 केला, हा आला नंबर 3 आला. आणि त्यांनी सांगितलं तर ह्या नंबरपेक्षा हा नंबर किती ज्यादा पाहिजे, 21 न ज्यादा पाहिजे, जो की हा एवढा एकमेव ऑप्शन सॅटिस्फाय होत होता आणि तो ऑप्शन ई होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याला ऑप्शन करायला थोडासा वेळ गेला. वेळ बघा त्यांना, बट एवढं काही नाही यार, प्रॉपरला 86 सेकंद गेला आणि आपल्याला 93 सेकंद गेला, तर ठीकठाक टाइम गेला. बट स्टील मला वाटतं की नाही का, ऑप्शन मी खालून चेक केले असते तर फास्ट झाला असता. ओके. बट आता सर्वच आपल्या टप्प्यातलं होईल का नाही हे नाही. याचं मला हा 264 ऑप्शन पहिल्या नजरेला दिसला नाही. मी परत एकदा व्हेरीफाय केलं ते व्हॅल्यू वगैरे मी बरोबर केलंय का वगैरे त्या अनुषंगाने. ठीक आहे. इथं बघा व्यवस्थित 51 सेकंद लागले, टॉपरला 59 सेकंद आहे. याचं काय होतं, याचं दिलेलं होतं एरिया दिला, तर एरिया काय असतो सर्कलचा पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय म्हणजे किती 22/7, आर स्क्वेअर इक्वल टू किती 55/44. तर 11 2 22, 11 5 55, 11 4. तर 504 भागिले 2 करायचं होतं, तर हे किती आलं 252 आलं, इंटू 7 आलं आर स्क्वेअरची व्हॅल्यू. तर नाही का ऍक्च्युअली मी याला 7 ने डिवाइड जरी केलं असतं काम झालं असतं बरं का. कसं काम, कारण नाही का इथं स्क्वेअर आहे ना, म्हणजे अजून याला एक 7 जोडीदार येणारच आहे. तर बघूयात आपण 7 ने याला करूया. हा 7 ॲज इट इज लिहिला, 7 चोक 7, 7 त्रिक 21 उरले 4, 7 सक 42, म्हणजे 7 आणि 1 6 आला असता. 7 सक 42 म्हणजे आरची व्हॅल्यू 42 अशी काढली असती तरी जमली असती. तर 42 जशी व्हॅल्यू आली माझी, तर या सर्कम्फरन्स असतो 2 पाय आर, म्हणजे 2 गुणिले 22/7 इंटू आर. आर किती होता 42 होता. 7 सक 42, 22 सक मी 132 केलं, 132च्या डबल 264,
आणि हा ऑप्शन मला 264 लवकर दिसला नाही, मी म्हणलं काय झालं. ओके, अरे यार, आपलं कम्पॅरिझन कसं काय सुटलंय. हा लास्टला कम्पॅरिझन दिलं यार, आणि हे मला वाटलं की मी कम्पॅरिझन ऑलरेडी केलेले आहे, त्यामुळं हा क्वेश्चन सुटला आपला कम्पॅरिझनचा. सोपं आता कसं काय सुटला मला माहित नाही. 8 सक 12 चौक 48 मायनस मायनस प्लस आहे 35 7 पाचा 35 प्लस मायनस 12 4 म्हणजे CNBD होता. यार मी टाइम हे 6 सेकंद कशाला गेले, फक्त मी क्वेश्चन चेंज करायला गेले. ठीक आहे, स्टार्टिंगचं हा एक 42 लिटरला, याला आपल्याला याला पण कमी टाइम लागेल, टॉपरपेक्षा 60 सेकंद लागले. आपला टाइम फक्त पुढे गेला, आपला टाइम थोडासा फक्त कॅसलेटला गेला, बाकीचं एकदम व्यवस्थितरित्या आपण केलेलं आहे. ठीक आहे, हा नव्हता केला आपण. हा नंबर असा होता, तिने 25x सांगितला होता, हा 28x होता, आणि हा याच्यापेक्षा 33 न जात होता. आणि यांचा आवरेज दिलं तर 141 गुणिले 3 करायचं होतं, तर मी 3 एका 3 14 3 42 423 यांची सम 25 25 50 आणि 28 किती 78 एक्स केले. एक फायदा कशामुळे झाला, उरली कॅल्क्युलेशन. आणि हे 33 म्हणलं, मी म्हणलं हे 23 गेले, अजून 10 झालं पाहिजे, 400 मधून 10 गेले किती 390, मी इथे लिहिलं. तर कितीचा पाडा म्हणलं मी, 13चा म्हणलं, 13 7 78 33 आणि 6 5 म्हणजे एकची व्हॅल्यू 5 आली. की त्यांनी विचारलं ह्या दोघांचा डिफरन्स, तर 28 5 140 आणि 25 5, आणि इथं पण मी थोडंसं शॉर्टकटने करत होतो, 25 5 125 मायनस 33. ओके, हे शॉर्टकटने करत होतो, बट मला माहिती होतं याच्यातून हा नंबर वजा करायचा. म्हणलं नको दुसरंच काहीतरी करायला जायचं, मारुती व्हायचा गणपती, त्यामुळे मग मी तिथं नाही शायनिंग नाही मारली. शायनिंग मारण्यापेक्षा तिथं रिस्क नाही घेतली आणि पटकन दिशी केलं, नाही तर अजून फास्ट झालं असतं. हे तर आपण बघितलं होतं कम्पॅरिझन. ओके, ठीक आहे. आय होप मला वाटतं की तुम्हाला आजचं लेक्चर प्रॉपर पद्धतीने चांगल्या पद्धतीनं आवडलं असेल, समजलं असेल एकदम व्यवस्थितरित्या. ओके, तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या तुमच्या 2-3 मित्राला नक्की, तुम्हाला आवडला असेल ना हा व्हिडिओ, तर नक्की तुमच्या 2-3 मित्रांना नक्की सजेस्ट करा, त्यांना पण बेनिफिट होईल. आणि याच्यातून मी थोडंसं प्रॉपरली ॲनालिसिस पण घेतलं, कुठं कुठं टाईम जादा लागला, कुठं कुठं कमी लागला वगैरे वगैरे, आणि काही काही ठिकाणी माझी पण हे झाली असेल, मे बी मला ती गोष्ट जाणवली नसेल, बट तुम्ही ज्यावेळेस तिकडून व्हिडिओ बघताल तुम्हाला ती गोष्ट जाणवली, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला हायलाईट येईल, कशा गोष्टी सॉल्व्ह करायच्या, कशा सोडून द्यायच्या वगैरे वगैरे, ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने कळून येतील. ओके, तर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आता जवळजवळ नाही का किती वाजून 1:28 झाली जवळजवळ, तर आता मी पण झोपतो. तुम्ही पण नक्की हा व्हिडिओ उद्या बघता, उद्या मी याला उद्या याला अपलोड करेल यूट्यूबला, त्यावेळेस नक्की तुम्ही सबस्क्राईब वगैरे नक्की करा. ओके, आणि हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या अगदी शेजाऱ्याची पण, आणि अभ्यास करत राहा. आणि काही शंका कुशंका असेल वगैरे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, आणि ह्या मॉकचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की द्या. कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली काय वाटली ते नक्की सांगा. ठीक आहे, चलो बाय 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 बाय.